श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 47वा भरत हनुमान भेट या अध्यायातील राहिलेला भाग म्हणजे साधकाच्या दृष्टीने पाहू यामधीलही राहिलेला भाग आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. आपल्या जीवनात देखील असे सुरेल आणि सुरेख प्रसंग येत असतात. आपल्यासारख्या साधकांचे जीवनसुद्धा काय फक्त संकटे, युद्ध, व्यत्यये, वेदना यांनी भरलेले नसते, तर कधी कधी आपल्या अध्यात्म जीवनात सुद्धा आनंदोत्सवाचे, दिव्य प्रेमाचे, भावानंदाचे अनुभव देवाणघेवाणीचे, एकमेकांच्या प्रगती चिंतनाचे असे अमृतमय क्षण देखील येत असतात. जेव्हा दोन किंवा अनेक साधक आपल्या अध्यात्म मार्गातील अनुभव, दिव्य चैतन्यपुंज एकमेकात प्रवाहित करतात व दिव्य असा सत्संग करतात, तेव्हा ते क्षण देवदुर्लभ असतात. अशा क्षणांचा, अशा ज्ञानभक्तिमय सत्संगाचा देवाला सुद्धा हेवा वाटतो. देवाचे दिव्य मन सुद्धा अशा सुखासाठी लांछावत असते. त्या देवाला सुद्धा या सुखाची लालसा निर्माण होते. आणि मग अशाच वेळी आमचे संत महात्मे म्हणतात की या सुखाकारणे देव लांछावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. असा हा साधक सत्संग किंवा गुरु शिष्य सत्संग म्हणजे या अध्यात्म जगतातील दिव्य अशी मेजवानी होय. आता आपण याचं थोडक्यात सार पाहूया. आपण पाहिले या अध्यायातील मागच्या भागात पाहिलं की हनुमंत आणि भरताचा दिव्य असा सत्संग होतो. त्यामुळे त्या सत्संगामध्ये खूप वेळ जातो. मग हनुमंतांना आठवण होते. हनुमंत निघतात आणि भरत आपल्या एका बाणाने सूर्य उदय थांबवतात वगैरे. आपण हे मागच्या भागात पाहिलं. त्यानंतर आपण साधकाच्या दृष्टीने पण हे पाहिलं की प्राण आणि दिव्य प्रेमाचा दिव्य असा सत्संग होतो. तिथे दिव्य अशा प्रेमाची देवाणघेवाण होते. त्याविषयी आपण पाहिलं की तिथे त्या दिव्य अशा सत्संगामध्ये आनंदाचा महापूर येतो. हाही फरक आपण पाहिला की जेव्हा दोन संत, दोन भक्त, दोन साधक, दोन शिष्य किंवा अनेक मिळून यांचा सत्संग होतो, तिथे आनंदाचा महापूर होतो. परंतु एक व्यक्तीसुद्धा त्याच्या अंतरंगामध्ये त्याच्या दिव्य प्राणाबरोबर, दिव्य मनाबरोबर, दिव्य प्रेमाबरोबर, दिव्य हृदयाबरोबर सत्संग करू शकतो आणि त्यातून त्याच्या अंतरंगातील सगळे घटक अक्षरशः प्रेमाने धुंद होऊन जातात. त्याचे रोम आणि रोम, पेशी नाचायला लागतात. तो त्या सत्संगामुळे देव होऊन जातो. देव होऊन परत तोच भक्त होतो, तोच देव होतो आणि दिव्य असा सत्संग करतो. म्हणजे द्वैत न मोडता अद्वैत अवस्था. बाहेरच्या सत्संगामध्ये अद्वैत अनुभवता येतं, मात्र द्वैत हे दिसतंच असतंच. अंतरंगामध्ये सुद्धा द्वैत राहून अद्वैताचा आनंद घेता येतो. हा असा सत्संग ज्याने त्याने आपण केला पाहिजे. बाह्य सत्संगही केला पाहिजे आणि अंतरंगातून सुद्धा सत्संग केला पाहिजे. तर इथे असं म्हणतात की साधकाचं जीवन फक्त दुःख, संकट, वेदना
एवढंच नसतं तर त्याच्या जीवनात सुद्धा सुरेख असे आणि अध्यात्माचे, आनंदोत्सवाचे, सुखाचे अमृतमय क्षण येत असतात. आणि मला वाटते ज्ञानेश्वरांनी त्यालाच मोटके क्षण म्हटले. मोटके क्षण हे त्याने शब्द वापरले आहे. आणि हे जेव्हा दोन साधक, दोन शिष्य किंवा अनेक शिष्य जेव्हा त्यांचा सत्संग भरतो, तिथे काय होतं मग, ते काय करतात मग, एकमेकांच्या दिव्य प्रेमाची, दिव्य अनुभवांची, एकमेकाच्या प्रगती चिंतनाचे असे एक आणि त्याची देवाणघेवाण होते तिथे. म्हणजे कसं, मी अध्यात्माच्या या टप्प्यावर आहे, माझ्यापेक्षा जर एखादा ज्येष्ठ श्रेष्ठ साधक वरच्या टप्प्यावर असेल, त्याचा आणि माझा जेव्हा सत्संग होतो त्याच्याकडून मला अशा काही गोष्टी मिळतात की मी या टप्प्यावरून त्या टप्प्यावर जाऊ शकतो. हा म्हणून सत्संग अतिशय महत्त्वाचा आहे. किंवा सत्संगाने मुक्ती मिळते. तुकाराम महाराज काय म्हणतात, न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. म्हणून सत्संगाला खूप खूप मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून ते जेव्हा असं दिव्य सत्संग करतात तर असे जे क्षण असतात ना, त्या क्षणांना इथे अमृतमय क्षण म्हटलेलं आहे. अमृत म्हणजे काय, असा काय एखादा पदार्थ नसतो की तो आपण त्याला अमृत म्हणता येईल. अमृत म्हणजे असे क्षण, किंवा आपण एखादा अतिशय आवडणारा पदार्थ खाल्ला की तो अमृतासारखा वाटतो आपल्याला. तसं हे जे क्षण असतात ते अमृत प्राप्तीचे, अमृतच मिळालेलं असतं. असे हे क्षण देव दुर्लभ क्षण असतात. हे देवांना सुद्धा एक क्षण मिळत नाही. हो, नाहीच मिळत. याचं उदाहरण आहे, जेव्हा भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावर सगळ्यांना सांगायचे की आपापल्या शिदोऱ्या घेऊन या, त्यांची खेळ खेळून व्हायची. म्हणजे लगोऱ्या, आट्यापाट्या, कबड्डी, हुतुतू वगैरे, आणि क्रिकेटसुद्धा. आज क्रिकेटला आपण जागतिक स्तर पाहतो की इंग्लंडने सुरू केला वगैरे वगैरे. नाही, क्रिकेट हा खेळ आपल्या भारतामध्ये 5,500-6 हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी सुरू केलेला आहे. त्याला चेंडू फळी तेव्हा ते म्हणायचे, आज आपण त्याला क्रिकेट म्हणतो. असं सगळं खेळ खेळून झाल्यानंतर सगळ्यांना भुका लागायच्या आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणायचे, आणा सगळ्यांच्या शिदोऱ्या. आणि त्या सगळ्या शिदोऱ्या ते एकत्र करायचे, त्याचा काला करायचे. आज जो वारकरी संप्रदाय किंवा सप्ताह झाल्यानंतर जो काला केला जातो तो त्याचं प्रतीक आहे, त्या शिदोऱ्यांच्या काल्याचं प्रतीक आहे. तो काला केला जायचा आणि भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना वाटायचे, सगळ्यांना खाऊ घालायचे. यालाच सत्संग म्हणतात. तो काला हा निमित्त असतो. जेव्हा साधकांचा, गुरु शिष्यांचा, या संत मंडळींचा सत्संग होतो ना, तेव्हा तो कालाच असतो. काला म्हणजे असा पदार्थ नव्हे, ते अमृतमय अनुभव, अमृतमय दिव्य ज्ञान, ते दिव्य प्रेम हे एकमेकांना दिलं जातं ना, तो काला असतो. आणि तो काला भगवान श्रीकृष्ण ते आपल्या गोपाळांना, गळ्यांना चारायचे. तेव्हा स्वर्गातून ते देव सगळे ते पाहायचे आणि ते अक्षरशः रडायचे. हो, त्यांना वाटायचं की हे आम्हाला कधी मिळेल. म्हणजे हे देव दुर्लभ क्षण असतात, हे देवांनाही प्राप्त होत नाही. मग ते इंद्रादी देव त्या यमुनेच्या पाण्यात माशांचं, इतर प्राण्यांचं रूप घेऊन यायचे. कारण काय, की हे गोपगडी तिथे हात धुतील आणि ते कण आम्हाला खायला मिळतील. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगायचे, गड्यांनो, हात यमुनेत धुवायला जाऊ नका, आपल्या लंगोट्यांना हात पुसा. कारण हे देव दुर्लभ क्षण त्या देवांना मिळाले नाही पाहिजेत. आणि मग ते देवांना सांगायचे, गड्यांनो, हे असं फुकट नाही मिळत रे बाबांनो. यासाठी माझ्या या गोपगड्यांनी अनंत जन्मामध्ये खूप मोठ्या साधना केल्यात, भक्ती केली, दुःख, वेदना, पीडा ह्या सगळ्या सहन केल्यात, म्हणून त्याचं फळ मी त्यांना आता देतोय. म्हणून आपण सुद्धा
असे देव दुर्लभ क्षण मिळवू शकतो. आपण आपल्या सद्गुरूंचा सत्संग करावा, आपल्या गुरुबंधू भगिनींचा सत्संग करावा, आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ साधक असतात त्यांचा सत्संग करावा. कारण त्यांच्या मुखातून आपले सद्गुरू दिव्य असे शब्दांचे अमृतमय क्षण बाहेर उच्छ्वासित करतात, ते आपल्याला प्राप्त होतात. म्हणून सत्संग खूप मोठा महत्त्वाचा आहे. आणि अशा सत्संगाला इथे काय म्हटले तर देव दुर्लभ क्षण किंवा अमृतमय क्षण असे म्हटले. आणि अशा सुख, आणि हे सुख हे खरं सुख आहे. म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणतात की न लगे मुक्ती आणि धनसंपदा. मला धनसंपदा तर नकोच नको, पण मला मुक्ती पण नको. कारण मी जर मुक्त झालो तर हे सुख मी कसं चाखेल, कसं मला चाखायला मिळेल. मग म्हणून काय दे मला, संत संग देई सदा. आणि हे सुख चाखण्यासाठी देव तर लांचवतो, त्यांना लालसा निर्माण होतेच होते. पण ह्या देवांचा बाप वैकुंठ निवासी भगवान श्री महाविष्णूंना सुद्धा या सुखाची लालसा निर्माण होते. आणि तो काय म्हणतो की मग तेव्हा आमचे संत काय म्हणतात, त्या देवाला म्हणतात की काय, या सुखा कारणे देव लांचावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तो वैकुंठ सोडून संतांच्या घरी राहिला. आणि संतांच्या घरी राहून काय केलं त्याने, त्याने सगळं केलं हो. अर्जुनाची घोडी धुतली, जनाबाईच्या गौऱ्या थापल्या, सोयराबाईंचं बाळंत पण केलं हो. त्याने काय केलं नाही, काय आणि कशासाठी आहे तर ह्या सुखासाठी, या प्रेममय सत्संगाच्या या सुखासाठी तो काही करू शकतो. आपण तर सामान्य माणसं येतो, आपण का करू नये, का हा सत्संग करू नये, का आपल्या गुरूंकडे जाऊ नये. हां, मी खूप भाग्यवान आहे समजतो. मी माझ्या सद्गुरूंचा खूप मोठा सत्संग घेतला. मला अजून आठवतं की जेव्हा आम्ही आश्रम सोडून घरी जायला निघायचो ना, तेव्हा अक्षरशः आमच्या डोळ्यातून अश्रुपात निघायचे. आम्ही आमच्या स्वामींच्या डोळ्यामध्ये पाहायचो ते प्रेम, त्यांच्या त्या डोळ्यामध्ये ते प्रेम पाहायचो. आजही ते प्रेम, ते डोळे माझ्या नजरेसमोर असतात. म्हणजे स्वामी समाधीस्थ झाले, परंतु ती प्रेमाचे क्षण आजही मी कधीही विसरत नाही. आणि त्याच क्षणाच्या बळावर आमचा हा प्रवास, माझा हा चालू आहे. तरी मला हे सांगायचं की हे क्षण खूप महत्त्वाचे असतात. आपल्याला ज्ञान नको नसू द्या, आपल्याला काहीही अध्यात्माची माहिती नसू द्या, आपण ईश्वरावर, संतांच्यावर, चांगल्या श्रेष्ठ दर्जांच्या साधकावर प्रेम करावं, विश्वास ठेवा, त्यांचा जास्तीत जास्त सत्संग करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून तर आपण आळंदी, पंढरी या वाऱ्या का करतो, तीर्थयात्रा का करतो, परंतु या प्रेमाने कराव्या. तिथले प्रेमाचे कण आपल्याला वेचता आले पाहिजेत. माझे स्वामी सांगायचे, तुमच्याकडे असा चुंबक असायला हवा की जिथे जाल तिथे फक्त आणि फक्त हे प्रेमाचे, ज्ञानाचे कण वेचता आले पाहिजेत. तो चुंबक आपण प्राप्त केला पाहिजे. आणि तो चुंबक म्हणजे तुमचं शुद्ध हृदय, तुमचं शुद्ध मन, निरहंकारित्व, निर्लेपत्व, समर्पण बुद्धी, अनन्य शरण्यता, हा चुंबक आपल्याजवळ पाहिजे. आणि ह्या चुंबकाने आपण त्या प्रेमाचे, त्या दिव्य प्रेमाचे ते कण आपण वेचू शकतो. आणि हीच मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे असं काय मग जायचं आणि तिकडे निर्गुणात शिरून जायचं आणि परत नाही, ही मुक्ती. आणि ह्या मुक्तीला, मुक्तीनंतरची जी भक्ती ना ती म्हटले. हे कण आपण जेव्हा वेचतो ना, ती मुक्तीनंतरची भक्ती असते, परेच्या वरली भक्ती असते. नामदेव महाराज म्हणतायत की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, परेहून परते घर तेथे राहू निरंतर. म्हणजेच त्या निर्गुण अवस्थेत राहून आम्ही नाचू कीर्तनाचे रंगी.
ज्ञानदीप लावू जगी, म्हणजे कारण तो आनंद आम्हाला याच्यात मिळणार आहे, या कीर्तनात मिळणार आहे, म्हणून या सगळ्या संत मंडळींनीच केले आणि आपणही त्या मार्गाने चालावं असं मला वाटतं आणि याचं हेच सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.